इंडिया तथा भारतीय उद्धव महासभा शाखा मोणे गाळेगावच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशी प्रदीर्घ प्रवचन मालिका आयुष्यमान आदरणीय के.पी. गायकवाड गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। आणि अशा महत्त्वपूर्ण विषयाला बौद्धांची आचारसंहिता हा महत्त्वपूर्ण विषय विहारात संपन्न होत असताना या विहारात उपस्थित आयुष्यमान संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष के.पी. गायकवाड गुरुजी, त्याचप्रमाणे संस्थेच्या सचिवा आयुष्यमाननी अभिषेकताई वाघमारे, त्याचप्रमाणे संस्थेचे कोषाध्यक्ष आयुष्यमान डी.के. भांबरे गुरुजी, त्याचप्रमाणे महिला विभाग प्रमुख निर्मलाताई गोखारे, त्याचप्रमाणे आयुष्यमाननी कृष्णताई गायकवाड सचिवा आणि आयुष्यमान एन.एम. बैले गुरुजी सचिव, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आयुष्यमान ज्येष्ठ बौद्धाचार्य जयंत सेंडके गुरुजी, त्याचप्रमाणे शिंदे गुरुजी आणि उपस्थित आयुष्यमान ज्येष्ठ आयुष्यमान गायकवाड गुरुजी, त्याचप्रमाणे जगन्नाथजी मिश्रे गुरुजी आणि लवजी सोनवणे, पवारताई, गाडेताई, त्याचप्रमाणे गायकवाडताई, उपस्थित सर्वच श्रद्धा संपन्न श्री संपन्न उपासिका उपासक ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला प्रथमतः सविनय जयभीम करू। मी बौद्धांची आचारसंहिता या महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा आणि विनिमय करणार आहोत। तर बौद्धांची आचारसंहिता हा महत्त्वपूर्ण विषयाला आपण सुरुवात करत आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली येवले येथे धर्मांतराची घोषणा केली। तत्कालीन त्यावेळेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धंदे समर्थक नाशिक जिल्ह्याचे आयुष्यमान म्हणजे आदरणीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड असतील, दादासाहेब रुपोदे आणि अमृतराव रणखांबे या नाशिक जिल्ह्यातली खूप मोठ्या हस्ती आणि त्यांनी ह्या बाबासाहेब येणार म्हणून त्या सभेचं आयोजन येवले येथे केले। आज त्या येवला या ठिकाणाला आपण मुक्तभूमी म्हणतो का तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 साली धर्मांतराची सिंहगर्जना केली। सिंहगर्जना अशी होती की मी ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु ते हिंदू धर्मात कदापि मानणार नाही। तदनंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागाच्या नागभूमी महास्त्वीर भंते चंद्रमणी यांच्याकडून प्रथमतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। तदनंतर उपस्थित आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांची दूरदृष्टी होती। बाबासाहेब हे खूप मोठे अभ्यासक होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचा तब्बल 21 वर्ष तुलनात्मक अभ्यास केला आणि तुम्हाला आणि मला बौद्ध धर्माच्या ओटीत नागपूर येथे टाकले। तदनंतर एकंदरीत ह्या भारत देशाची महाराष्ट्राची जी परिस्थिती होती की इथली प्रस्थापित व्यवस्था आणि हजारो वर्षाची गुलामगिरी आपल्यावरती लादलेली होती आणि त्या लादलेली गुलामगिरी अंधश्रद्धा कर्मकांड आणि आपल्याला असंख्य अशा रूढी परंपरेच्या आराखाली म्हणजे दबावाखाली टाकले गेलेलं होतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली। तदनंतर आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। दीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। त्या 22 प्रतिज्ञा आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही, गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवताच मानणार नाही, असे एकंदरीत त्या 7 ते 8 प्रथम त्या प्रतिज्ञा आहेत। तदनंतर मी मनुष्य मात्र हीन दर्जा लेखणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग बौद्ध धर्माचा स्वीकार करतो।
तदनंतर मी संप साधण्याचा प्रयत्न करेन. अशा एकंदरीत 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा देण्याचा मागचा उद्देश बाबासाहेबांचा हाच होता की हजारो वर्षाची गुलामगिरी आपण होतो. आणि म्हणून एक उदाहरण देतो की आपण दौड बघितली असेल, शाहीची दौड. ती ज्यावेळेस दौड संपते आणि त्याच्यात आपण एकदा पाणी टाकतो, ते निळ्या कलरचं निघतं, त्यानंतर पुन्हा पाणी टाकतो. असं सातत्याने केल्यानंतर ती जी दौड आहे ती आरपार दिसतं, म्हणजे पाणी आपल्याला आरपार दिसतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा देऊन आपली पाठी पुरी केली आणि आपल्याला बौद्ध धम्म दिला. आणि तो बौद्ध धम्मका जे जुने जळमट आहे, जे अंधश्रद्धा कर्मकांड आहे, ते आपण बाजूला सारायचं आहे. म्हणून त्या 22 प्रतिज्ञा त्यावेळेस दूरदृष्टी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या. तदनंतर आपण बौद्ध झालो आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज आपल्याला विषय देण्यात आलेला आहे बौद्ध धम्माची, बौद्धांची आचारसंहिता. मग आपली बौद्धांची आचारसंहिता काय पाहिजे? आचारसंहिता म्हणजे नियमावली, नेम, पद्धती. दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरण कसं केलं पाहिजे त्याला म्हणलं आहे बौद्धांची आचारसंहिता. आणि तदनंतर त्या 2 विभागात आपण त्याला भागूया. दैनंदिन जीवनाची आचारसंहिता म्हणजे नियमावली आणि पद्धत. तदनंतर दुसऱ्या भागात आपण त्याला बोलूया नैमित्तिक आचारसंहिता, म्हणजे कधीतरी प्रसंगवदन अचानक, उदाहरणार्थ आपलं जयंती उत्सव असेल, तदनंतर आपल्या घरात सुखद दुःखद घटना असतील, मंगलमय घटना असेल, त्यामध्ये त्यात आपली वर्तणूक, पद्धत, आचार कसे असायला पाहिजे त्याला म्हणतात नैमित्तिक आचारसंहिता. नैमित्तिक आचारसंहिता आणि नैमित्तिक आचारसंहिता अशा 2 विभागात आपण विभागणी करूया. आणि आपल्याला जर चांगली व्यक्ती बनायची असेल तर आपल्याला बौद्ध धम्माचं आचरण करणं. तर बौद्ध व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण ड्युटीला, ऑफिसला, कामाला जाताना आपण ज्या मानवांनी जीवनाचं नीतिमूल्य जपलं आणि आपल्याला दिशा दिली आपल्या जीवनाला, अशा तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर आपण सकाळी त्रिसरण पंचशील घेऊन दीप प्रज्वलित करून दिवसाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्याला शक्य नसेल तर किमान तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर नतमस्तक होऊन आपण आपल्या कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे. मग आपण काम कोणते असो, सकाळी ड्युटी असेल, ऑफिस असेल, उद्योग व्यवसाय, या उद्योग व्यवसायाला आपण घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो कामाला, उद्योगाला, धंद्याला, तर आपल्या डोक्यात महापुरुषांचे विचार असतात, पॉझिटिव्ह विचार असतात. आपण चांगल्या विचारावरती, महापुरुषांच्या विचारावरती आरूढ आहे हे सतत आपल्या स्मरणात असतं. मग सामाजिक जीवनात वावरत असताना आपण ज्यावेळेस सामाजिक जीवनात वावरतो तर आपल्याला ज्या ब्राह्मण कल्पना आहेत, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, मान अपमान असेल, लाच लुचपत, या इतर गोष्टीच्या मोहात आपण पडत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपल्या आदरणीय जे महापुरुष आहे, या देशाला ज्यांनी दिशा दिली आणि एक सम्यक मार्ग जीवनाचा सांगितला, अशा महापुरुषांना त्या महापुरुषांना आपण वंदन होणं गरजेचं आहे. तर पुढे जाऊन आपण पंचशिलाचे तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. बौद्ध धर्मामध्ये पंचशिलेला फार महत्व आहे. मग ती कोणत्याही जाती, धर्मातील, पंथातील व्यक्ती असो, ज्या व्यक्तीनं पंचशिलेचं पालन केलं त्याचं मंगलही मंगल आहे. तर ज्याप्रमाणे माणसाचं मापदंड, माणसाला मोजण्याचं मापदंड हे पंचशील आहे. ज्याप्रमाणे आपण अंतर मोजण्यासाठी किलोमीटरचा वापर करतो, द्रव्य मोजण्यासाठी लिटरचा वापर करतो, कापड मोजण्यासाठी मीटरचा वापर करतो, त्याचप्रमाणे माणसाला मोजण्याचं मापदंड म्हणजे पंचशील. पंचशील काय आहे तर मी जीव हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी माद्य पदार्थ जे गुंगी आणणारे असतात, सिगरेट,
बिडी, तंबाखू इत्यादी मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. आता ह्या पंचशील बौद्ध व्यक्तीनं अंगीकारले पंचशील, आणि कोणत्याही धर्मातील पंथातल्या व्यक्तीनं या पंचशीलाचं पालन केलं तर त्याच्या कुटुंबाचं मंगलच आहे आणि घरात आनंदाचंच वातावरण असणार आहे. कारण मद्य जो प्राशन करतो त्याच्या कुटुंबात म्हणजे त्या वैयक्तिक त्याच्या शरीराची हानी असते, त्यानंतर त्याची आर्थिक हानी असते, त्यानंतर कुटुंबात सतत वाद असतात आणि आपण आपल्या पाल्याला योग्य शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे बौद्धांनी पंचशीलाचे तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. तदनंतर सील म्हणजे सदाचार. ज्याप्रमाणे सील हे आपलं मजबूत असायला पाहिजे, सीलावर आपण आरूढ असायला पाहिजे. सीलवान व्यक्ती सदाचार आपलं सदाचारावर असायला पाहिजे. आपण सील हे आपलं परिपूर्ण आणि मजबूत असायला पाहिजे. सील ज्याप्रमाणे उदाहरणार्थ ज्याप्रमाणे आपण इमारत बांधतो तर ती त्या जागेला पूर्वी आपण सपाट करतो, त्यानंतर त्याची आखणी करतो आणि त्याचा पाया खोलवर घेतो आणि मग त्यावेळेस ती इमारत उभी राहते, काही वर्ष इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे आपलं सील हे मजबूत असायला पाहिजे. आपण सीलावरती अधिष्ठित असायला पाहिजे. त्याला म्हणलेलं आहे सील म्हणजे पाप भीरुता. तर सीलावरती आपण अधिष्ठित असायला पाहिजे. त्यालाच म्हणलेलं आहे सदाचार. सदाचारावरती आरूढ होणं गरजेचं आहे. आपण मग सदाचारामध्ये आपण अष्टसील येतात आणि सदाचार हा मार्ग गोल्डन वे ऑफ लाईफ म्हणजे आपल्या जीवनाचा सुवर्ण मध्यम मार्ग आहे. आता ते आर्य अष्टांगिक मार्ग काय आपण ते बघूया. जीवनात दैनंदिन जीवनात सामाजिक जीवनात आपण वावरत असताना आपण अष्टांगिक मार्ग अंगीकारले पाहिजे. मग ते अष्टांगिक मार्ग कोणते तर सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक कर्मा, सम्यक उपजीविका, त्याचप्रमाणे सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती. ह्या प्रत्येक गोष्टीला सम्यक उक्ती जोडलेली आहे. सम्यक म्हणजे परिपूर्ण, सर्व अंगाने परिपूर्ण, सर्व गुण संपन्न. आपली जी दृष्टी आहे ना ती परिपूर्ण असायला पाहिजे. ह्या समाजाकडे, ह्या सृष्टीकडे आपली बघण्याची दृष्टी एखाद्या व्यक्तीकडे बघताना ती परिपूर्ण आणि सम्यक असायला पाहिजे. ती पूर्वपूर्व दूषित असता कामा नये. एखादी व्यक्ती विहारात येत असेल, मध्येच थांबले असेल, काही कारण असेल, परंतु त्याच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन उदात्त सम्यक असायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे ती सामने झालेली आहे आणि ती आपल्याला रस्त्यात पुढे तरी भेटली आणि ती पूर्वी विहारात येते आणि आता येत असेल काही कारण, तर आपण त्याच्याशी बोलून जेवण करून त्याच्या विचारपूस करून येत चला वेळा ही आपण सम्यक दृष्टीला ते चाचपणी करून त्यांना आपण बोलू शकतो विहारात यायचा. त्याला म्हणलेलं आहे सम्यक दृष्टी. त्याचप्रमाणे सम्यक वाचा आपली मधुर आणि गोड असणं गरजेचं आहे. वाचेत आपल्या गोडवा असला पाहिजे. कारण म्हणतात ना शब्दांनीच पेटतात घर आणि दार आणि शब्दांनी जिंकता येतात राजाची राज्य. म्हणून आपल्या वाचेत कठोरता नसावी, आपल्या वाचेत गोडवा असावा, आपल्या वाचा माधुर्य असावं आपल्या वाचेत. आणि म्हणून आपली सम्यक वाचा. तदनंतर तिसरा पॉइंट आहे सम्यक संकल्प. आपले संकल्प हे उच्च प्रतीचे असले पाहिजे. आपले संकल्प हे उच्च प्रतीचे असले पाहिजे. जीवनामध्ये आपण वावरत असताना आपला जो केलेला संकल्प आहे, विद्यार्थी असेल त्याचा संकल्प असाच पाहिजे की मी 10वीला आहे, मी 12वीला आहे, मला MPSC UPSC ची परीक्षा द्यायची आहे आणि मला ती क्रॅक करायची आहे. हा असा ठाम विश्वास आणि उच्च प्रतीचा संकल्प आपल्याकडे पाहिजे. ज्याप्रमाणे आदरणीय KP गायकवाड गुरुजी यांचा संकल्प होता 3+ यार मी करीन वरती पूर्ण, तर सर्व टीम वर्क करून त्यांनी हा सम्यक धम्माच्या प्रती त्यांनी संकल्प केला तर 3+ विहाराचं काम मी पूर्ण करेन, तिसरा मधला मी माझ्या कारकिर्दीत पूर्ण करेन. तो धम्माप्रती सम्यक संकल्प होता त्यांचा आणि तो त्यांनी पूर्ण केला. त्याला म्हणलेला आहे सम्यक संकल्प. त्याचप्रमाणे चौथा पॉइंट आहे सम्यक कर्मा.
सम्यक कर्मांमध्ये दैनंदिन जीवनात वावरत असताना आपण सम्यक कर्म केलं पाहिजे. कर्म म्हणजे काम. विहारात आलो, कोणी नाही आणि दोनच व्यक्ती बसलेले आहेत, पुढं फॅन चालू आहे, आल्यानंतर पटकन पाठीमागे जो फॅन चालू आहे तो बंद करणं. सम्यक कर्म म्हणजे कोणी बघेल आपल्याला म्हणून बंद केलं नाही, तर आपलं कर्म आहे ते कुशल कर्म ते करणं, तर तो फॅन बंद करणं. एखादी अंध व्यक्ती आहे, तिला रस्ता क्रॉस करून देणं हे आपलं कर्तव्य आहे, त्याला म्हणलेलं आहे सम्यक कर्म. आणि सम्यक कर्मान उच्च प्रतीचं सम्यक कर्म करायचं असेल तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय, पुट्टा लोक धम्मे चित्त यसन कंपती अशोकम विरजन केतम एतम मंगलम उत्तम. म्हणजे आई वडिलांची म्हातारपणात आपण सेवा करणे उच्च प्रतीचं कर्म आहे. म्हणून प्रत्येक बौद्ध व्यक्तीनं आपले आई वडील असतील, आपले आदर्श येते, ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या प्रती आपली नैतिक जबाबदारीच आहे. आणि हे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी ह्या जगातील मानव जातीच्या कल्याणासाठी तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. पुट्टा लोक धम्मे चित्त यसन कंपती अशोकम विरजन केतम एतम मंगलम उत्तम. सर्वात मंगल काम हे कुणीतरी आपल्याला ऑब्झर्वेशन करत असतं घरात, ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो. कर्माचे फळ आहे हे, कुशल कर्माचे फळ प्रदीर्घ म्हणजे कर्म करत असताना वाईट कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला त्वरित भेटत. पण असे काही कर्म आहे का त्याचं फळ आपल्याला त्वरित भेटत नाही, ते कालांतराने काही वर्षानं भेटत. ते कोणत्या माध्यमातून भेटतं? जर आपण आपल्या आई वडिलांची वय झाल्यानंतर उठबस करत असू, त्यांना जे हवं नको ते देत असू, तर आपलं ऑब्झर्वेशन करणारे आपल्या घरातील आपलं मुलं बालक ते छोटे ते त्याची ते गोष्टी ग्रहण करत आणि बघत असतं. आणि मग आपण ज्यावेळेस आपण स्वतः वृद्ध होतो त्यावेळेस आपली जी मुलं आहे ती आपली त्याच पद्धतीने सेवा करतात. म्हणून म्हणलेलं आहे सम्यक कर्मा. त्याचप्रमाणे सम्यक उपजीविका. आता आपलं उपजीविकेचं जे साधन आहे ते समाजाचं नुकसान होईल, त्याचप्रमाणे देशाचं नुकसान होईल, अशा प्रकारे आपल्याला उपजीविकेचं साधन नसावं. आपलं उपजीविकेचे साधन आहे, उपजीविकेचं साधन हे सम्यक असावं. त्यात कोणाचा हानी होईल, शरीराची हानी होईल, त्याचा तोटा होईल, अशा पद्धतीनं आपलं उपजीविकेचं साधन असावं. त्याचप्रमाणे सम्यक व्यायाम. आधी अष्टांगिक मार्गातील 6वा पॉईंट आहे सम्यक व्यायाम. आता व्यायाम, शरीराचा आपण व्यायाम करतो, पण आपल्या मनाचा सुद्धा आपण व्यायाम केला पाहिजे. मनाचा व्यायाम म्हणजे वारंवार आपण मनाचा व्यायाम केल्यानंतर आपल्या येणारा राग, लोभ, द्वेष ह्या गोष्टी आपण दूर करतो. सातत्यानं मनाचा व्यायाम केल्यानंतर आपण राग, लोभ, दोष याला दूर करतो. कुशल क्रमाचा आपण हे करत असतो, त्याला रिपिटेशन करत असतो, त्यामुळे सम्यक व्यायाम. त्याचप्रमाणे सम्यक स्मृती. सम्यक स्मृतीचे 4 प्रकार येतात. कायानुस्मृती, त्याचप्रमाणे चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती आणि धम्मानुस्मृती. आता स्मृती विषयी आपण एकदम जागरूक असणं गरजेचं आहे. आपलं कायानुस्मृती आपल्याला पूर्ण त्याचं परिपूर्ण ज्ञान पाहिजे, त्याचप्रमाणे धम्माप्रती आपल्याला ज्ञान पाहिजे, आणि शरीराचे जे आहे आपलं चित्तानुस्मृती, चित्ताचे आपलं परिपूर्ण ज्ञान पाहिजे. अशा प्रकारे 8वा पॉईंट आहे सम्यक समाधी. आपण सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता करून कमी वेळात चांगला आउटपुट मिळवू शकतो. आणि मनाची एकाग्रता केल्यानंतर अकुशल येणारे जे विचार आहेत त्याला आपण मनाची एकाग्रता केल्यामुळे त्याला दूर करतो. हे आर्य अष्टांगिक मार्ग यालाच म्हणलेला आहे सदाचार. हा सदाचार आपण आपल्या आचरणात आणावा. आणि या बौद्ध व्यक्तींचे ही दैनंदिन जीवनातील हे आर्य अष्टांगिक मार्ग ही आपली आचारसंहिता आहे. आपण स्वतःला बौद्ध म्हणतो ना, तर आपण पंचशील त्याचप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग हे आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे गेल्यानंतर सदाचार
सद्गुण आपण शीलावरती आरूढ असणं गरजेचं आहे, कारण शील हे आपलं जीवनाचा मेन पाय आहे. त्याला म्हणलेलं आहे सदाचार, आणि सदाचार म्हणजेच आपलं सद्गुण. तर पहिली जी आपली 10 पारमिता आहे, ज्याप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग, त्याचप्रमाणे 10 पारमिता आहे. तर 10 पारमिता कोणत्या त्या आपण बघूया. सम्यक समाधी 10 पारमिता म्हणजे सद्गुण. तर 10 पारमिता शील म्हणजे परिपूर्ण आणि अधिष्ठित असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दान पारमिता आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी दान देणं गरजेचं आहे. विहार असेल तिथं दान देणं गरजेचं आहे. हे कुशल कर्म आहे. दान अशा ठिकाणी करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे परंतु आर्थिक परिस्थिती त्यांची नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक कामासाठी स्टेशनरी असेल, त्याचं ॲडमिशनसाठी असेल, हे दान हे 10 पारमिता म्हणलं आहे. कारण दान जीवनात आपण ज्या ज्या ठिकाणी दान करू तर आपल्या मनाला प्रसन्नता वाटते आणि आपलं मन जे आहे दान केल्यानंतर प्रफुल्लित होतं. त्यामुळे दान करणं ही आपली जबाबदारी आहे. तथागत भगवान बुद्धांच्या काळात सुद्धा जे राजे महाराजे होते त्यांनी धम्म ज्यावेळेस फोफवला होता, पूर्ण देशाविदेशात गेला, त्यावेळेस बिंबिसार राजा असेल यांनी खूप काही धम्माला दान दिलं. त्याप्रमाणे आपल्याला जी आपली 10 पारमिता आहे त्यामध्ये आपल्याला दान ही पारमिता आहे ती आपण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 3री पारमिता आहे नष्कर्मे. कोणतंही मनात भाव न ठेवता केलेले कार्य म्हणजे नैष्कर्म्य. आणि आपल्या मनात कुठली एखादी आपण गोष्ट दिली तर मनात आपण एखाद्याला मदत केली एखाद्या व्यक्तीला, तर त्या विषयाची परतफेड आई सुखाचा थोडक्यात आपण त्याग करायचा की बाबा त्यामुळे आपण याला मदत केली आणि मग आपल्याला याच्यापासून काहीतरी परतावा भेटेल. तर मनात अशी कुठली गोष्ट आपण ठेवता कामा नये. निष्काम भावनेने केलेली सेवा त्याला म्हणतात नैष्कर्म्य. त्याचप्रमाणे वीर्य आपल्यात सतत आपण उत्साही असलं पाहिजे. आपल्यात कोणतंही काम असेल, कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रात काम साधं मजुराचं काम असेल, ऑफिसरचं काम असेल, त्या कामात आपण उत्साही असलं पाहिजे. कारण येणारा दिवस हा दररोज नवीन आहे आणि जीवनाला कलाटणी देणार आहे. आपल्या जीवनाला तो दिवस कलाटणी देऊ शकतो. आपल्या जीवनाला संधी भेटू शकते कामात आणि त्या संधीचं सोनं भेटू शकतं. सोनं करायची आपण करू शकतो. त्यामुळे आपलं वीर्य म्हणजे आपण नेहमी उत्साही असलं पाहिजे. त्याला म्हणलेलं आहे वीर्य म्हणजे हे 4थी पारमिता आहे. त्याचप्रमाणे 5वी पारमिता आहे शांती, संयम. थोडक्यात आपण आणीबाणीचा प्रसंग असेल तर आपण संयम ठेवला पाहिजे. लगेच प्रत्युत्तर आलेला कार्य आपण जे आहे ना आलेला कार्य करणं, धक्क्याला बुक्की देणं हा आपल्या ते भाव असता कामा नये. आपण संयम राहिलं पाहिजे. एखादी अवघड प्रसंग असेल, कठीण प्रसंग असेल, एखादी घटना असेल, तिथं आपण संयम ठेवून डिसिजन घेतला पाहिजे. त्यामुळे आपण ही एक पारमिता आहे की 5वी पारमिता शांती. त्याचप्रमाणे 6वी पारमिता आहे सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे. मग आपण एखादा जॉब करत असो आणि अधिकारामुळे आपण तो बोलला म्हणून त्याच्या बोलावं मिळवायचं ना. आपण सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो. त्यामुळे आपण नेहमी खरे बोलायचे, सत्यावरती अधिष्ठित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे अधिष्ठान म्हणजे पूर्णपणे आपल्या विचारांवरती आपण अधिष्ठान आलो. त्या एक घेतलेला निर्णय परत माघारी फिरवता कामा नये. घेतला निर्णय घेतला, त्याला म्हणलं अधिष्ठान. त्याचप्रमाणे 8वी पारमिता आहे करुणा. आपण जीवन जगत असताना समाजामध्ये आपल्यात करुणा भाव असायला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्रावरती आपण करुणा करणं गरजेचं आहे. त्याला म्हणलेलं आहे करुणा. त्याचप्रमाणे मैत्री. 9वी पारमिता आहे मैत्री सर्वांना करा. मनुष्य प्राण्यावर आपण मैत्रीचे नातं, बंधुभावाचे नातं निर्माण करून सर्व प्रति आपण मैत्रीभाव ठेवणं गरजेचं आहे. ही खरी बौद्धांची आचारसंहिता आहे. त्याचप्रमाणे समाधी. 10वी 10 पारमिता आहे समाधी. मनाची एकाग्रता करून ज्या आपले अकुशल
कर्म आहे, कुशल गोष्टी असतील त्याला आपल्या जीवनात थारा न देता त्याला म्हणलेलं आहे समाधी. आपण अशा प्रकारे बौद्धांची दैनंदिन जीवनातील आचारसंहितामध्ये आपण पंचशील बघितले, त्याचप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग बघितले, त्याचप्रमाणे 10 पारमिता बघितला. सदाचार, सद्गुण, नम्रता आणि विनयशील आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक बौद्ध व्यक्तीनं ते अंगीकार केला पाहिजे. आणि असं नाही तर कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, पंथातील, लिंगातील व्यक्ती असो त्यांनी जर हे पंचशील त्याचप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिताचं पालन केलं तर त्याचं जीवन सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं आहे. आता आपण दैनंदिन जीवनातील नियमावली पद्धती बघितली. आता आपण बघणार आहोत नैमित्तिक जीवनात कसं आपण वावरायचं आहे. तर नैमित्तिक जीवनामध्ये नैमित्तिक आचारसंहितेमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समजा जयंती उत्सव असेल, त्याचप्रमाणे लग्न, हळद समारंभ, मैतीचा कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे पुण्यनोमोदन असेल, वाढदिवस असेल आणि नामकरण विधी असेल, जे मंगल दिन असेल, जे उत्साहाचे आनंदाचे दिवस असेल, त्यामध्ये आपली आचारसंहिता, आपलं वर्तन बुद्धिप्रामाण्यवादी त्याचप्रमाणे विज्ञानाला डोळ्यासमोर ठेवून असायला पाहिजे. कारण आपण परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक आहोत. आपण स्वतः परिवर्तन करून घेतलेलं आहे. आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनवाद शिकवलेला आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेस महापुरुषाची जयंती असते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असताना कुठल्याही प्रकारचं अवडंबर करता कामा नये. ती जयंती आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटाक्यांची आतिषबाजी, डीजे ह्या गोष्टीला थोडं बाजूला करून बाबासाहेबांची जे विचार आहेत लोकाभिमुख आपल्याला कसे जातील त्या पद्धतीनं आपण जे विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा असेल, महिलांची वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे प्रश्नमंजुषा असेल, असे बुद्धीला चालना देणारे बाबासाहेबांचे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं आहे ते आपण त्या जयंतीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत त्यांचे विचार कसे दूर पोहोचतील त्या पद्धतीनं आपलं आचरण असायला पाहिजे. आपण उत्साहाच्या भरात, जोशाच्या भरात जी फटाक्यांची आतिषबाजी करतो त्यामुळे दुष्परिणाम होतो, निसर्गात दुष्परिणाम होतो आणि आपण निसर्गाचं, पर्यावरणाचं रक्षण करणारी लोक आहोत. आणि जे फटाक्यांचे मुळे, जी आतिषबाजीमुळे जो धूर निघतो त्यामुळे वातावरणात दूषित वातावरण होतं. त्यामुळे बाबासाहेबांची जी जयंती आहे, बाबासाहेबांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, मग संपादक बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर, कायदे मंत्री बाबासाहेब आंबेडकर, अशा असंख्य विषय आहेत तर ती आपण 14 एप्रिलला त्या पद्धतीनं जयंती आपण साजरी करू शकतो. तदनंतर लग्न समारंभ असतील आपल्या घरात, त्यावेळेस आपण वधूवरांचं लग्नविधी दोन्ही कुटुंबांमध्ये विचार विनिमय होऊन ते लग्नविधी जुळल्या जातात. तर आपण किमान हे बघणं गरजेचं आहे की बाबा समोरची व्यक्ती विहारात येते का कधी, किंवा धम्माचं पालन करणारी आहे का, हे आपण नाही, आपली जबाबदारी का ते आपण बघून घेणं. त्याचप्रमाणे लग्न जमल्यानंतर जो लग्नामध्ये अवडंबर केला जातो, हळद समारंभ असेल, तर पूर्वीच्या काळात वधूवर हे अल्पवयीन असायचे, भर चौकात त्यांना आंघोळ वगैरे त्या काळी घालतही होते. परंतु आता वधूवर सुशिक्षित आहे, उपवर झालेले आहेत, त्यांना आपण भर चौकात ती आंघोळ घालणं, त्यानंतर पै पाहुणे आलेले असतात, आपतेष्ट नातेवाईक आलेले असतात, तो हळदीचा जो अवडंबर मासतो आणि सर्वीकडे एकामेकाला हळद लावली जाते. तर ती बौद्धांच्या आचारसंहितेत या गोष्टी येत नाही, ते बौद्धांच्या नियमावलीत या गोष्टी नाही. त्यामुळे आपण जो हळद समारंभ आहे त्यानंतर वेग जेवण बनवलं जातं, त्यामुळे त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी येतात, मग त्या गोष्टी बौद्ध धर्मात नाही. आपलं आपतेष्ट नातेवाईक आलेले असतात, हळदीच्या दिवशी खूप सारे उठणे आलेले आहे, घरात ते उठणे वधू वराला लावून आपण त्या पद्धतीनं तो हळद समारंभ, पै पाहुणे आलेले विचाराची त्यावेळेस देवाणघेवाण करून वंदनेचा कार्यक्रम ठेवून
एक शाकाहारी भोजन त्या निमित्तानं देणं गरजेचं आहे. आणि तदनंतर लग्नाच्या विधीच्या वेळेस बहुतेक वेळा वधू आणि वर जेव्हाही धम्मपीठावरती येतात तदनंतर ते बाशी कट्यार, आता ती परिस्थिती राहिली नाही. पूर्वी बैलगाडीनं वरडते ते जात असे आणि ते कट्यार तलवार हातात घेऊन 2-2 दिवस प्रवास असे, जंगलातून जात असे, त्यामुळे कट्यार. आता हा हॉलमध्ये कट्यार घेऊन येतो आपलं लग्नविधी, तर मुळातच येत्या वेळेसच कट्यार नसायला पाहिजे आणि बासी नकोच आहे. तर आल्यानंतर आपण अनेक धर्मातली अनेक समाजातली लोक आपलं आता बौद्ध म्हणून आपली एक आयडेंटिटी झालेली आहे. खूप सारे लोक आपल्या विधी सोहळ्याला चांगले चांगले लोक येत आहेत. आपणही बाबासाहेबांच्या विचारावरती आरूढ असल्यामुळे आपण खूप सारी प्रगती केलेली आहे. आपल्या समाजातही नातेवाईकातही पूर्वी डॉक्टर बघायला भेटत नव्हते, आता डॉक्टर, इंजिनियर, वकील, ISI, MPSC झालेले विद्यार्थी, कलेक्टर, तहसीलदार आहे. म्हणून त्यांची जे मित्रमंडळी आहे ते त्या विधी सोहळ्यात असतात. मग आल्यानंतर तो धागा काढणं, ते कट्यार उतरवणं, ते बासी उतरवणं लोक ते बघत असतात. त्यामुळे ती बौद्धांची आचारसंहिता नाही आणि म्हणून त्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे. लग्नविधीच्या वेळेस ही नैमित्तिक आचारसंहितेमध्ये या गोष्टी येतात आणि त्या आपण त्या दूर करणं गरजेचं आहे. तदनंतर आपल्या नातेवाईकामध्ये, कुटुंबामध्ये मयत झाल्यानंतर काही गोष्टी घडतात. जर मयत पुरुषाचं झालं तर त्या महिलेच्या प्रथम तर कपाळाचा कुंकू पुसला जातो. तदनंतर त्यांच्या त्या बांगड्या फोडल्या जातात आणि मंगळसूत्र काढल्या जातं. तर ऑलरेडी जी महिला असेल, तिचा पती असेल, भाऊ असेल, पती, त्याचं निधन झालेलं आहे आणि तर ह्या गोष्टी करणं हे बौद्ध संस्कृतीत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपण नैमित्तिक आचारसंहितेमध्ये, त्याचप्रमाणे जर महिला मयत झाल्या असेल तर हिरवा चुडा, त्यानंतर हिरवी साडी हे नाही आहे, बौद्धांच्या आचारसंहितेत हे नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कुठंतरी आपण थांबवणं गरजेचं आहे. हे बौद्धांच्या नैमित्तिक आचारसंहितेत येत नाही. तदनंतर वाढदिवस असेल, पुण्यानुमोदन असेल, पुण्यानुमोदनाच्या वेळेस वारेमाप वक्ते असतात, त्या व्यक्तीबद्दल त्यांना माहीत नसतं आणि खूप सारं वारेमाप बोललं जातं. तर या गोष्टीला कुठंतरी नैमित्तिक आचारसंहितेत जे आपले पुण्यानुमोदनाचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये असं बोलणाऱ्या व्यक्ती, तर जी व्यक्ती गेलेली असेल तिचे जे कुशल कर्म असेल त्या कुशल कर्मावरती जे चांगले विचार असेल त्या कुटुंबात त्यावरती बोलणं आणि त्यांच्या विचाराचा अवभव करणं आणि जे आपतेष्ट नातेवाईक आहेत त्यांनी ते चांगले कुशल जे कर्म असेल ते आत्मसात करणं, असं त्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमात होणं गरजेचं आहे. आणि त्या तर लांबता कामा नये, हे नैमित्तिक आचारसंहितेमध्ये येतं. काही ठिकाणी मांडणीचा प्रॉब्लेम होतो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रतिमा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, तर काही लोक 8 धरतात, तिथं असाच पाहिजे फोटो. तर आता या गोष्टी होत नाही, पण पूर्वी या गोष्टी व्हायच्या. आता लोक प्रगल्भ झाले, अभ्यासक झाले, त्यामुळे मांडणी अशीच पाहिजे. तर महामानव डॉक्टर तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा, तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, तदनंतर मृत व्यक्ती आहे त्याची प्रतिमा खाली पाहिजे. तर आता अशा गोष्टी होत नाही. तर हा खूप मोठा बदल झालेला आहे. ते सर्व संस्थेचं योगदान आहे, भारतीय बौद्ध महासभेचं योगदान आहे. नामकरण असेल, वाढदिवस असेल, मैताचे जेही कार्यक्रम असेल, पुण्यानुमोदन पूर्वी डोकी केल्या जायची, तर ह्या गोष्टी सर्व आता नैमित्तिक आचारसंहितेत येतात आणि ह्या गोष्टी आता जवळजवळ 90 ते 95% बंद झालं. हे सर्व श्रेय भारतीय बौद्ध महासभेचं आहे. आणि नामकरणाच्या वेळेसही आपण नाव ठेवताना मुलांचं बौद्ध पद्धतीने नाव ठेवले पाहिजे. आता लोक बरेचसे बौद्ध पद्धतीने नाव ठेवतात. त्याचप्रमाणे वाढदिवसाचा जो कार्यक्रम असेल तर तिथं आपण मेणबत्ती विझवतो. तर मेणबत्ती दीपभव आपण प्रज्वलित करतो, प्रकाश देते. अगरबत्ती शिलाचं प्रतीक आहे. तर या गोष्टी बड्डेच्या दिवशी मंगलकामना वगैरे द्या, वाढदिवसाच्या हॅपी बर्थडे टू मनव्याच्या मंगलकामना, खूप खूप साऱ्या शुभेच्छा, असे शब्दप्रयोग आपण आचरणात आणूया. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आपण
चांगली व्यक्ती बनायची असेल तर आपण पंचशील बघितलं, त्याचप्रमाणे अष्टांगिक मार्ग बघितला, त्याचप्रमाणे 10 पारमिता बघितला. दैनंदिन जीवनामध्ये आपण याचं सर्व आचरण करूया. त्याचप्रमाणे नैमित्तिक आचारसंहितेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे लग्नविधी असेल, हळदीचा कार्यक्रम असेल, पुण्यनमोदनाचा कार्यक्रम असेल, वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे नामकरणाचा कार्यक्रम असेल, ते नैमित्तिक आचारसंहितेमध्ये आपलं जे चालणं बोलणं वागणं हे बुद्धिप्रामाण्यवादी असायला पाहिजे, वैज्ञानिक विज्ञानाशी सुसंगत असायला पाहिजे. अशा प्रकारे मी बौद्धांच्या आचारसंहिता या 2 भागात आपणास माझ्या परीनं सांगण्याचा मी आपणाला प्रयत्न केलेला आहे. आपल्याला तुम्ही शांतचित्ताने जे माझं जे बौद्धांच्या आचारसंहिता हा विषय ऐकून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे संस्थेनं मला आदरणीय टी.पी. गायकवाड गुरुजी आणि आयुष्यमानी अरविंदाताई वाघमारे यांनी मला पर्यायी प्रवचनकार म्हणून माझी नियुक्ती केली. मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि आपण आपलं जीवन खूप सारं आपल्याला मंगलकामना करून आपलं जीवन आपण कर्मकांड, अंधश्रद्धा, विराई, विज्ञानाशी सुसंगत करून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करूया. आणि आपणा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.